नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला प्राध्यापक शांतेश करजगी. आजच्या ऑनलाईन तासाला आपलं मी स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण तृतीयक आर्थिक क्रियामध्ये गोष्ट वजा एक पॅरेग्राफ पाहिला होता, परिच्छेद. त्यामध्ये 3 मित्र यांची गोष्ट आहे. सर्व 3 जण एकत्र शाळा शिकलेले असतात. शाळा 10वी झाल्यानंतर त्यांचे मार्ग बदलतात. प्रत्येकाला स्वतःचं करिअर करायचं असतं. त्यानुसार ते स्वतःची आवड व निवड दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन स्वतःचं करिअर निवडतात. एक कला शाखेचा पदवीधर असतो, तर एक मुलगी शास्त्र शाखेची पदवीधर असते. तर तिसरा आसिफ नावाचा जो मुलगा असतो तो त्यांचं स्वतःचं हॉटेल असतं. त्यासाठी तो हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतो. त्याद्वारे हे 3 जण स्वतःचं करिअर करायचं ठरवतात. तर या पॅरेग्राफच्या आधारावर काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची आपण चर्चा करूया. पहिला प्रश्न आहे, विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर पहा. विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या प्रदेशातील स्थानिक, राज्य पातळीवरील तसेच केंद्र शासनाच्या विविध प्रशासकीय परवानग्या म्हणजे संमती घ्यावी लागते, परमिशन घ्यावी लागते. प्रत्येक व्यवसायाची गरज आणि स्वरूप वेगवेगळे असते. त्यामुळे त्याची आवश्यकता, परवानग्या आणि संमती देणारे प्रशासकीय अधिकारी, कार्यालय हे वेगवेगळे असतात. उद्योगाच्या किंवा व्यवसायाच्या स्वरूपानुसार आवश्यक परवानग्या देणारी शासनाची यंत्रणा म्हणजेच विविध सक्षम यंत्रणा होय. बघा, उद्योगांच्या किंवा व्यवसायाच्या स्वरूपानुसार आवश्यकते संमती देणारी शासनाची यंत्रणा म्हणजेच विविध सक्षम यंत्रणा होय. या सक्षम यंत्रणा केवळ संमतीच देत नाही असे नाही, तर स्थानिक कायदे कानूनप्रमाणे हे विविध उद्योग आणि व्यवसाय आपले काम पार पाडत आहेत की नाही त्यावर देखरेखसुद्धा करत असते. उदाहरणार्थ, प्रत्येक उद्योगात किंवा व्यवसायात कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी उद्योगाची रचना, स्वरूप कसे असावे या संदर्भात अग्निशमन यंत्रणा काही नियम ठरवते. फायर ब्रिगेड विभाग, अग्निशमन यंत्रणा जी विभाग असते ते घराची रचना कोणती आहे किंवा उद्योगात धंद्यासाठी जी इमारत बांधलेली आहे त्याची रचना कशी आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, आवश्यक ते उपाययोजना केलेल्या आहेत की नाही याविषयी वेगवेगळे नियम ठरवलेले असतात. कारण उद्योगामुळे कोणत्याही प्रकारची नैसर्गिक हानी होऊ नये, प्रदूषण वाढू नये यासाठी पर्यावरण मंत्रालय काही नियम ठरवून दिलेले आहेत. त्याचबरोबर आणखी काही असे उदाहरणं देता येतील आपल्याला. या सर्व विविध सक्षम यंत्रणांनाच आपण सक्षम यंत्रणा असे म्हणतो. दुसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, गोष्टीतील 3ही मुले कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवसाय निवडणार आहेत? गोष्टीतील 3ही मुलांनी निवडलेले आर्थिक व्यवसाय व त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे, भिन्न आहे. कोण कला शाखेचा पदवीधर आहे, कोण शास्त्र शाखेचा पदवीधर आहे, तर कोण हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे. रोहितला आपल्या उत्पादनाची निर्यात करायची आहे, तर सेजलला ग्राहकांना वारंवार लागणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योजक व्हायचे आहे. तर आसिफला कार्यक्रम व्यवस्थापक व्हायचं आहे. बघा, 3ही मुलांचे करिअर वेगळे आहे, स्वप्न वेगळे आहे. त्यातला एकाला स्वतःच्या उत्पादनाची निर्यात करायची आहे परदेशात, तर एकीला ग्राहकांना लागणाऱ्या वारंवार ज्या गोष्टी लागत असतात त्याच्यामध्ये उद्योजक व्हायचं आहे.
तर आसिफ नावाच्या मुलाला कार्यक्रम व्यवस्थापक व्हायचं आहे. वेगवेगळे कार्यक्रम असतात. वाढदिवस असेल, त्यानंतर चोळीचा कार्यक्रम असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, इत्यादी वेगवेगळ्या कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यक्रम व्यवस्थापन ही पदवी घ्यावी लागते. ते आसिफ नावाच्या मुलाने निवडलेलं आहे. तिसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाला त्याचा आर्थिक व्यवसाय करताना इतर कोणत्या आर्थिक व्यवसायांशी संबंध येईल? बघा, प्रत्येकाचं करिअर वेगळं आहे, प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, तरी देखील प्रत्येकाला इतर व्यवसायाचा संबंधसुद्धा येतो. गोष्टीतील तिघेही कोणत्याही प्रकारचा प्राथमिक व्यवसाय करणार नाहीत. बघा, तिघे जे व्यवसाय करणार आहेत ते प्राथमिक स्वरूपाचे नाही. तसेच ते कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया उद्योगही करणार नाहीत. म्हणजे द्वितीय आर्थिक प्रक्रियामध्ये सुद्धा त्यांचा समावेश नाही. मात्र तरीही त्यांचे आर्थिक व्यवसाय व त्यांचे स्वरूप हे प्राथमिक व द्वितीय व्यवसायाशी निगडीत असणार आहेत. त्यांचे व्यवसाय जे आहेत प्राथमिकही नाही आणि द्वितीय स्वरूपाचे सुद्धा नाही आहे, परंतु त्यांचे व्यवसाय प्राथमिक आणि द्वितीय दोन्ही व्यवसायाशी निगडीत असणार आहेत. रोहितला शेती उत्पादनाची निर्यात करायची आहे, म्हणजेच त्याला निर्यातक जरी व्हायचं असलं तरी त्याचा संबंध प्राथमिक व्यवसायाशी म्हणजेच शेतीशी येणार आहे. शेजलला जलद विक्री होणाऱ्या व्यवसायाची उद्योजिका व्हायचा आहे. थोडक्यात तिच्या व्यवसायाचा संबंध हा द्वितीयक उद्योगाशी म्हणजेच पॅकेजिंग, विपणन, वाहतूक या अन्य क्षेत्रांशी सुद्धा येणार आहे. आसिफच्या कार्यक्रम व्यवस्थापनात प्राथमिक, द्वितीय व इतर व्यवसायांशी सुद्धा संबंध येणार आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, वरील परिच्छेदात जेवढ्या आर्थिक क्रिया आल्या आहेत त्यांचे आर्थिक प्रकारानुसार वर्गीकरण करा. म्हणजे दिलेला जो परिच्छेद आहे यामध्ये जेवढे काही व्यवसाय आलेले आहेत त्यांचं वर्गीकरण करायचं आहे आपल्याला. उदाहरणार्थ शेती, शिक्षण, उद्योग, बेकरी उद्योग, हॉटेल, खते व औषध निर्माण, वाजंत्री, ध्वनिवर्धक, फुलवाला, स्वयंपाकी, आयात निर्यात, घाऊक व किरकोळ व्यापार, तारण, कर्जरोखे, बँकिंग यासारख्या वित्तीय सेवा, पॅकेजिंग, जाहिरात, विपणन, मनुष्यबळ म्हणजेच मजूर पुरवठा, सामानांची चढउतार, वाहतूक, दळणवळण, इमारती बांधणी, भाडे करार करून देणाऱ्या कायदेविषयक सेवा, विविध परवाने देणारी शासकीय कार्यालये इत्यादी हे जेवढे काही व्यवसायांची नावं आलेले आहेत त्यांचे व्यवसायाच्या प्रकारानुसार वर्गीकरण करायचं आहे आपल्याला. आता मी प्राथमिकचे नावे वाचतो बघा. शेती हा एकच प्राथमिक व्यवसाय आलेला आहे. त्यानंतर द्वितीय व्यवसायामध्ये उद्योग, बेकरी उद्योग, खते व औषध निर्माण, इमारत बांधणी हे द्वितीय उद्योगाचे उदाहरण आहेत. तर तृतीय व्यवसायामध्ये शिक्षण, हॉटेल, वाजंत्री, ध्वनिवर्धक, फुलवाला, स्वयंपाकी, आयात निर्यात, घाऊक व किरकोळ व्यापार, तारण, कर्जरोखे, बँकिंग यासारख्या वित्तीय सेवा, पॅकेजिंग, जाहिरात, विपणन, मनुष्यबळ पुरवठा, सामानांची चढउतार, वाहतूक, दळणवळण, भाडे करार करून देणाऱ्या कायदेविषयक सेवा आणि विविध परवाने देणारी शासकीय कार्यालये हे सर्व तृतीय व्यवसायाचे उदाहरणे झाले. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग पाहूया आपण. या गोष्टीचे वाचन करताना तुम्हाला अनेक मानवी व्यवसायांचा उल्लेख आल्याचे लक्षात आले असेल. या सर्व व्यवसायांना मानवाच्या आर्थिक क्रिया म्हणून अभ्यासले जाते. यातील काही व्यवसाय पूर्णतः निसर्गावर आधारित असतात, म्हणजेच प्राथमिक व्यवसाय. या सगळ्या मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत.
या व्यवसायातून नैसर्गिक साधनसंपत्ती मिळवली जाते. जे काही पॅराग्राफमध्ये आपण व्यवसाय पाहिलेले आहेत ते आर्थिक क्रिया म्हणून ओळखले जातं. त्यातील काही व्यवसाय हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, म्हणजेच प्राथमिक व्यवसाय. त्याच्यापासून नैसर्गिक साधनसंपत्ती मिळवली जाते. या व्यवसायातील काही उत्पादने मानव थेट वापरू शकत नाही किंवा ती उत्पादने जास्त टिकाऊ किंवा मूल्यवर्धित करून वापरणे योग्य असते. अशा वेळी या उत्पादनांवर प्रक्रिया केली जाते. यातून नवीन व वेगळी उत्पादने उपलब्ध होतात, जी वापरण्यास योग्य, जास्त टिकाऊ व जास्त किमतीत विकता येतात. ही उत्पादने प्रक्रिया उद्योगांद्वारे द्वितीयक व्यवसायात समाविष्ट होतात. द्वितीयक व्यवसाय प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायातून प्राप्त झालेल्या उत्पादनांवर अवलंबून असतात. द्वितीयक व्यवसाय हे प्राथमिक उद्योगातून जे काही पक्का माल तयार झालेला असतो, तो पक्का माल या द्वितीय व्यवसायामध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो. म्हणून द्वितीयक व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून असतात. प्राथमिक व द्वितीय व्यवसायात यांच्यातील आदानप्रदान, यांच्यातील दुवा, या दोघांना पूरक असे विविध व्यवसायही आहेत. या सेवांमध्ये मालाची खरेदी विक्री, वाहतूक, दळणवळण, मालाची चढउतार, तारण व कर्जरोखे संस्था, विपणन, आयात निर्यात व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. लोकोपयोगी सेवांचाही समावेश या व्यवसायात होतो. उदाहरणार्थ धारवाला, भाजी विक्रेता, दुकानदार, प्रवासी वाहतूक, टपाल सेवा इत्यादी. या सर्व व्यवसायांना तृतीयक आर्थिक व्यवसाय म्हणतात. तुम्हाला तृतीय आर्थिक व्यवसायांचे वर्गीकरण दाखवलेले आहेत बघा. प्रमुख 4 प्रकार आहेत: व्यापार आणि वाणिज्य, वाहतूक, संदेशवहन आणि इतर सेवा. व्यापार आणि वाणिज्यामध्ये पुन्हा 2 उपप्रकार आहेत: घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. घाऊक म्हणजे स्टॉकिस्ट लोक, डीलर, आणि किरकोळ व्यापार म्हणजे दुकानदार, जे स्वतःचं दुकान टाकून व्यापार करतात. घाऊक व्यापारमध्ये पुन्हा 2 उपप्रकार आहेत: शहरी घाऊक व्यापार, ग्रामीण घाऊक बाजारपेठा. किरकोळ व्यापारमध्ये ग्रामीण नागरी असे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. ग्रामीणमध्ये आठवडे बाजार, वस्तू भांडार, सार्वजनिक वितरण यंत्रणा. तर नागरीमध्ये शृंखला भांडार म्हणजे साखळी प्रकारचे भांडार. दुसरं मॉल, दुकाने, मंडई. तिसरं सार्वजनिक वितरण यंत्रणा. वाहतूकमध्ये 5 प्रकारची वाहतूक आहे: रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, जलवाहतूक, हवाई वाहतूक आणि नळ वाहतूक. त्यानंतर संदेशवहनामध्ये पुन्हा 5 प्रकार आहेत: टपाल, दूरसंचार, दृकश्राव्य, आंतरजाल आणि कृत्रिम उपग्रह. दूरसंचारचे पुन्हा 2 प्रकार आहेत: भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी. दृकश्राव्याचे 4 उपप्रकार: फिल्म, रेडिओ, TV आणि छापील साधने. आता इतर सेवांमध्ये बघा, पर्यटन, बँकिंग, विमा, स्थावर मालमत्ता, व्यक्तिगत आणि व्यावसायिक सेवा. अशा प्रकारे या तृतीयक व्यवसायांचा हा व्याप आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या तृतीयक व्यवसायाचे काही वैशिष्ट्ये आहेत बघा.
तृतीय व्यवसाय हे प्रामुख्याने प्राथमिक व द्वितीय व्यवसायांना जोडण्याचे काम करतात. म्हणजे तृतीय व्यवसाय हे प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायातला दुवा आहे. तृतीय व्यवसायात कोणत्याही प्रकारचे उत्पादन केले जात नाही. सर्वात महत्त्वाचं वाक्य आहे, तृतीय व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्पादन घेतलं जात नाही किंवा केलं जात नाही. मात्र हे व्यवसाय प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून विविध प्रकारच्या सेवा पुरवतात. म्हणूनच यांना सेवा क्षेत्र किंवा सेवा व्यवसाय असेही म्हणतात. अंडरलाईन करा त्या शब्दाला किंवा लिहून घ्या. तृतीय व्यवसायाला दुसरा शब्द आहे सेवा व्यवसाय किंवा सेवा क्षेत्र. त्यामुळेच तृतीय व्यवसाय हे बहुविध व्यवसाय असतात. तृतीय व्यवसाय हे बहुविध व्यवसाय असतात. व्यापार, वाहतूक, संदेशवहन, वित्तीय सेवा, पर्यटन अशा अनेकविध सेवा आहेत. त्यांची संख्या ही प्राथमिक व द्वितीय व्यवसायांपेक्षा निश्चितच जास्त आहे. जर आपण व्यवसायांचा तक्ता बघितला मोठा, त्याच्यामध्ये प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायांच्या संख्येपेक्षा या तृतीय व्यवसायांची संख्या जास्त असलेली आपल्याला जाणवेल. या सर्व सेवांना तृतीय व्यवसाय असे म्हणतात. तृतीय व्यवसायाची व्याप्ती खूप जास्त आहे आणि ती विविध सेवा क्षेत्रांशी संबंधित आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत द्वितीय व्यवसायांचा विकास आणि प्राथमिक व्यवसायांचे बदलते स्वरूप या दोन्ही बाबी तृतीय व्यवसायावर अवलंबून असतात. आर्थिक व्यवसायाची जी प्रक्रिया आहे ती द्वितीय व्यवसायांचा विकास आणि प्राथमिक व्यवसायांचे बदलते स्वरूप या दोन्ही बाबी या तृतीय व्यवसायावर अवलंबून असतात. तृतीय व्यवसायामुळे साधनसंपत्तीची, कच्च्या मालाची, उत्पादित वस्तूंची तसेच मजुरांची वाहतूक सुलभ होते. दळणवळणाच्या आधुनिक पद्धतीमुळे अंतर हा अडथळा उरतच नाही. म्हणजे आजच्या आधुनिक युगामध्ये जे दळणवळणाच्या सुविधा वाढलेल्या आहेत, वाहतुकीच्या जे जाळं आहे ते खूप वाढलेलं आहे. त्यामुळे अंतर नावाचं जे अडथळा आहे ते नष्ट झालेलं आहे. शिक्षण, प्रसार, संशोधन यांमुळे कुशल व अर्धकुशल मनुष्यबळ उपलब्ध झाले आहेत. आरोग्य सेवांमुळे आयुष्यमान वाढलेलं आहे. व्यापारामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय आर्थिक उलाढाल वाढलेली आहे. म्हणजेच तृतीयक व्यवसायामुळे मानवी व्यवसायाचे स्वरूपच बदललेले आणि देशाच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्रांचा विकास म्हणजेच तृतीय व्यवसायांचा विकास हा एक महत्त्वाचा मापदंड ठरला आहे. तृतीय व्यवसाय करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणातून कोणत्याही प्रकारच्या कच्च्या मालाची किंवा वस्तूची गरज लागत नाही. तृतीय व्यवसायात नवीन उत्पादनांची निर्मितीही केली जात नाही. हे व्यवसाय केवळ सेवा देणारे व्यवसाय आहेत. म्हणूनच यांना सेवा व्यवसाय असे म्हटले जाते. तर हे तृतीय व्यवसायांची वैशिष्ट्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता जे काही वैशिष्ट्ये सांगितले मी तृतीय व्यवसायाची, ही वैशिष्ट्ये या पॅराग्राफमध्ये आहेत बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रश्नांचे उत्तर पाहूया आपण. तृतीयक व्यवसायात केवळ सेवा येतात का? या प्रश्नाचे उत्तर हो, हाच येणार आहे. कारण तृतीय व्यवसायामध्ये फक्त केवळ सेवा व्यवसायच आहे. कारण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उत्पादन केलं जात नाही. म्हणून तृतीय व्यवसायात केवळ सेवा प्रकाराचा समावेश होतो. त्यानंतर तृतीयक व्यवसायात उत्पादने येतात का? वर्गात चर्चा करून याची यादी करा. दुसरा प्रश्न बघा. तृतीय व्यवसायामध्ये उत्पादने येतात का? चर्चा करा त्याच्यावर. तृतीय व्यवसायामध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणे अशा स्वरूपातील कोणतेही उत्पादन येत नाही. मात्र
मनोरंजनासारख्या क्षेत्रामध्ये चित्रपट निर्मिती, दृकश्राव्य कार्यक्रमाची निर्मिती, रेडिओ दूरदर्शनवरील कार्यक्रमांची निर्मिती, छायांकन, वार्तांकन, चित्रकला यासारख्या व्यवसायांचा समावेश होतो. बघा, तृतीय व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेत नसलं तरी मनोरंजन क्षेत्रामध्ये जे काही साधने आहेत, उदाहरणार्थ आपण सर्वजण जे पिक्चर वगैरे बघतो त्या पिक्चरची निर्मिती, वेगवेगळे दृकश्राव्य साधने आहेत त्यांची निर्मिती, रेडिओ दूरदर्शनवरील जे वेगवेगळे कार्यक्रम होतात त्यांची निर्मिती, छायांकन, वार्तांकन, चित्रकला, छायांकन म्हणजे फोटोग्राफर, वार्तांकन म्हणजे बातम्या सांगणारा किंवा वेगवेगळी माहिती सांगणारे, चित्रकला, या सगळ्या व्यवसायांचा यामध्ये समावेश होतो. आता आकृती 6.1 मध्ये म्हणजे आकृती 6 कुठं आहे बघूया आपण. आकृती 6.1 हेच आहे. आता आपण जे चार्ट अभ्यासलेला आहे ते 6.1 आहे. तर ह्याच्यावर काही प्रश्न आधारित आहेत वाटतं. बघा, आकृती 6.1 मधील तक्त्यात तृतीय व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या अनेक आर्थिक क्रिया दिलेल्या आहेत. या आर्थिक क्रियांचे वर्गीकरण खालील 2 गटात करायचे आहेत. एक, भौगोलिक घटकावर अवलंबून असलेले व्यवसाय आणि दुसरा भौगोलिक घटकावर अवलंबून नसलेले व्यवसाय म्हणजे मानवी घटकावर आधारित असलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला भौगोलिक घटकावर अवलंबून असलेले व्यवसाय पाहूया. व्यापार आणि वाणिज्य, घाऊक आणि किरकोळ व्यापार, शहरी आणि ग्रामीण घाऊक बाजारपेठा, ग्रामीण भागातील आठवडे बाजार, वस्तू भांडार, सार्वजनिक वितरण यंत्रणा, शहरी भागातील शृंखला भांडार, मॉल, दुकाने, मंडळी आणि सार्वजनिक वितरण यंत्रणा. त्यानंतर रस्ते, रेल्वे, जल, हवाई, नळ वाहतूक, टपाल, दूरसंचार, भ्रमणध्वनी, दूरध्वनी, कृत्रिम उपग्रह यासारखी संदेशवहन सेवा, पर्यटन सेवा, हे सर्व भौगोलिक घटकावर अवलंबून असणारे व्यवसाय आहेत. तर भौगोलिक घटकावर अवलंबून नसलेले आर्थिक व्यवसायामध्ये दृकश्राव्य कार्यक्रम आणि प्रसारण, व्यक्तिगत आणि व्यावसायिक सेवा, त्यानंतर तारण, कर्ज वितरण, बँकिंग यासारख्या वित्तीय सेवा हे मानवी घटकावर अवलंबून असणारे आर्थिक क्रिया आहेत. तर अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी मित्रांनो तृतीय व्यवसायाचा काही भाग पाहिलेला आहे. तर पुढचा भाग पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.